भगवान गौतम बुद्ध यांची जयंती, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा दिवस आणि जागतिक स्तरावरती कामगार दिन म्हणून साजरा केला जातो। या तीन महत्वपूर्ण घटनांच्या निमित्तानं विशेषतः भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीच्या निमित्तानं आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। संकल्प फाउंडेशन याचे सर्व सदस्य पदाधिकारी याने आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची ही जबाबदारी आणि जेव्हा ही विशाल बुद्ध मूर्ती या ठिकाणी स्थापन झाली त्यावेळेलाही उद्घाटनाची जबाबदारी, अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनी माझ्यावरती दिल्या आहेत। त्याबद्दल त्यांचा मी व्यक्तिशः मनस्वी आभारी आहे, त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो। भगवान गौतम बुद्धांची जयंती भारताच्या बाहेरही होते, भारतात होते काही नवल नाही, पण भारताच्या बाहेरही होते। महाराष्ट्राच्या निर्मितीबाबत ज्या 105 हुतात्म्यांनी हौतात्म्य पत्करलं, त्याच्या हौतात्म्याला साजेसा महाराष्ट्र निर्माण झाला का? हा एक मोठा प्रश्न आहे। आणि जे जागतिक स्तरावरती कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो, त्यातल्या भारतातल्या कामगार चळवळीनं ज्यांनी कामगार क्षेत्रामध्ये अभूतपूर्व योगदान केले, आमूलाग्र बदल घडवला, अशा मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतातील कामगार चळवळ अजूनही आपलं मानत नाही। ज्याप्रमाणे संत गाडगे महाराजांना महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय त्या परंपरेतलं मानत नाही, त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कामगार चळवळीमध्ये ठोस भरीव योगदान असून देखील भारतातील कामगार चळवळ डागे जोशी यांच्या पलीकडे जात आहे। असे जरी काही मूलभूत प्रश्न असले तरी देखील आपण कामगार दिन साजरा करतो, महाराष्ट्र दिवस साजरा करतो, करतही राहा। पण विशेषतः बुद्ध जयंतीच्या या वर्षाचं एक वेगळं महत्व आहे। तर भगवान बुद्धाच्या विषयी मी आपणाला सांगावं असं काही माझी अपेक्षा नाही, तुमची अपेक्षा नसावी। परंतु आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांनी एकंदरच बौद्ध घडामोडीविषयी भारतामध्ये जे काही घडतंय त्याच्याकडे बाबासाहेबांनी स्वतः कसं पाहिलं असतं, किंवा इतर क्षेत्रामध्ये ज्या घडामोडी घडतात त्याच्याकडे कसं पाहिलं असतं। विशेषतः आज जेव्हा आपण संविधानाच्या प्रास्ताविकेचं उद्घाटन केलं, तर संविधानाबाबत देशभर घडणाऱ्या घडामोडी, क्रिया आणि प्रतिक्रिया याबाबत बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः त्याच्याकडे कसं पाहिलं,
या काही मोजक्याच मुद्द्याचा आपण या बुद्ध जयंती कार्यक्रमात उहापोह करूया. खरं म्हणजे बुद्धाची धम्मक्रांती ही जरी भारताची असली तरी तिला एक वैश्विक व्यापकता आहे. मी जेव्हा वैश्विक व्यापकता म्हणतो तेव्हा धम्मानं कुठल्या भौगोलिक सीमा स्वीकारल्या नाही, मानल्या नाही. जसं हिंदू धर्माच्या भौगोलिक सीमा सावरकरांच्या दृष्टिकोनातून असो, वर्तमान हिंदू धर्मांच्या ठेकेदारांच्याकडून असो, त्यांनी भौतिक सीमा स्वीकारलेल्या. जो जो या देशात जन्माला, ज्याचं ज्याचं या मातीशी इमान आहे तो अशी त्यांची परिभाषा. बुद्धाची परिभाषा तशी मर्यादित नाही. आणि म्हणून बुद्धाची व्यापकता याच्या प्रचंड ताकदीनं मोठी असल्यामुळे आज जगातील कमीत कमी 1/3 राष्ट्र ही बौद्ध धर्मीय राष्ट्र आहे. बुद्धाच्या विचारानं चालणारी राष्ट्र आहे. आणि ही बुद्धाच्या विचारानं चालणारी राष्ट्र याच्यामध्ये कुठल्या युरोपियन मोठ्या राष्ट्राची ताकद नाही, कुठल्या एखाद्या मोठ्या देशाची ताकद नाही. तर मग त्याची ताकद कोणती आहे? आणि त्याचं सरळ साधं उत्तर आहे, बुद्धाला जगामध्ये स्वीकारण्या पाठीमागं बुद्धाची स्वतःची वैचारिक ताकद आहे, हे त्याचं मोठेपण आहे. आणि जेव्हा म्हणतो बुद्धाचं वैचारिक मोठेपण, सैद्धांतिक मोठेपण हे एवढं मोठं की जगविख्यात अल्बर्ट आइन्स्टाईनला सुद्धा एके ठिकाणी लिहावं लागलं. आणि अल्बर्टस्टाईन लिहिताना असं म्हणाले की जगामध्ये धर्मांचा काळ संपलेला, जगामध्ये धर्मांचा काळ संपलेला. टिकलाच तर तो बौद्ध धम्म टिकेल, कारण बौद्ध धर्म हा गतिमान आहे, विज्ञान सुसंगत आहे, म्हणून बौद्ध धर्म जगामध्ये टिकेल, बाकी धर्माचं काही खरं नाही. आता हे आइन्स्टाईनचं मत सांगून मला कुठल्या इतर धर्माची तुलना करण्याची आवश्यकता वाटत नाही, तो काय आपला विषय नाही. पण एक मात्र स्पष्ट की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला जो धम्म आहे आणि बुद्धाच्या नंतर धम्मामध्ये आलेला पारंपरिकपणा याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. आणि या जमीन आसमानच्या फरकामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतः बुद्धिझमचं रिकन्स्ट्रक्शन करावं लागलं, बौद्ध धर्माची रिकन्स्ट्रक्शन पुनर्मांडणी करावी लागली. आणि ते रिकन्स्ट्रक्शन करताना मग बुद्ध आणि धम्मा या माध्यमातून त्यांनी बुद्धिझमचं मॉडिफाईड रिफॉर्म पॉलिश रूप आपल्या समोर आणलं. परिणाम काय झाला? परिणाम पारंपरिक बौद्ध धर्म मानणाऱ्या मंडळींना ते रुचलं नाही, आवडलं नाही. आणि मग त्याने बुद्ध आणि धम्मा याचं टायटल डॉक्टर आंबेडकर आणि धम्मा अशा पद्धतीने की विडंबन पद्धतीने मांडलं. या जरी बाबू वस्तुनिष्ठ असल्या तरी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जेवढं भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये योगदान आहे, तेवढंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध धर्माच्या रिकन्स्ट्रक्शन मध्ये योगदान आहे. याच्याकडे आपण फारसं गांभीर्याने पाहत नाही, किंबहुना हा मुद्दा उल्लेखनीय राहत नाही, तो अनुउल्लेखनीयच राहतो. बुद्धिझमला, बौद्ध धर्म विचाराला मॉडर्न सायन्स टेक्नॉलॉजीशी कसं सुसंबंधित करावं या अत्यंत सोप्या साध्या पद्धतीनं जे कोणी मांडलं ते बाबासाहेब.
आणि मग याच्यावरनं जेव्हा बाबासाहेब असं म्हणाले की सगळा भारत बौद्धमय करू, आणि मग एक वेळेला त्यांचे सहकारी नागपूरवरनं भंडाऱ्याला जायला निघतात, फोर व्हीलर गाडी नसते, आणि मग त्यांचे सहकारी म्हणतात की बाबासाहेब आपल्याला नागपूरवरनं भंडाऱ्याला पोहोचता येत नाही, तुम्ही भारत बौद्धमय कसं करणार, त्याचा अर्थ सगळ्यांनी दीक्षा घ्यावी का, वगैरे वगैरे वगैरे. आणि बाबासाहेब त्याचं उत्तर देतात, ज्या दिवशी या देशातला प्रत्येक माणूस एका माणसाशी दुसऱ्या माणसाबरोबर माणसासारखा वागेल, ती माझी बौद्ध धर्माची संकल्पना. त्यामुळे एका माणसाला तो काय चिवरच घातलं पाहिजे, धर्मांतरणच केलं पाहिजे, रोज उत्तम सर्व गच्छामीचा जयघोष केला पाहिजे, पंच अष्टांग किंवा जे काही साष्टांग तुम्ही म्हणतात तेच बुद्धासमोर घातले पाहिजे, असं बाबासाहेबांना अपेक्षित नाही. पण एक मानव दुसऱ्या मानवाशी मानवासारखा संबंध ठेवतो, तेव्हा धम्माची सुरुवात होते. हा बाबासाहेबांचा साधा धर्म आहे. आणि या साध्या धर्माची कल्पना करून त्याने पुनर्रचना केली. पण ती पुनर्रचना अनेकांना आवडली नाही. का आवडली नाही? तर भारतामधल्या सामाजिक क्षेत्रातल्या सुधारणा अनेक लोकांना आवडत नाही. आताही 2018ला सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला की ते केरळमध्ये एक मंदिर आहे. कुठलं मंदिर आहे? अय्यप्पनचं मंदिर आहे. अय्यप्पनच्या मंदिरामध्ये जाताना काय म्हणतात? अय्यप्पन शरणम गच्छामि. ते मंदिर आहे. त्याच्यावरून समजून जा, तुम्ही पुढचं काही सांगायची गरज नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की अशा मंदिरामध्ये धर्माच्या नावावरती स्त्रियांना बंदी असता कामा नये, स्त्रियांना प्रवेश दिला पाहिजे. हे 2018ला निर्णय दिला. आणि आता मात्र 9 जजेसच्या खंडपीठासमोर सुप्रीम कोर्टात आता ही चर्चा की त्या 9 खंडपीठाने हे ठरवावं की महिलांना प्रवेश देऊ नये. आणि देऊ नये अशी भूमिका कोण मांडते? केंद्र सरकार मांडते. देऊ नये अशी भूमिका कोण मांडते? केरळचं कम्युनिस्ट सरकार मांडते. का मांडते? तर केरळमध्ये इलेक्शन होत्या. केंद्रातल्या सरकारला इलेक्शन असो नसो त्यांची भूमिका काय आहे ते माहित आहे. म्हणजे समाज सुधार या प्रांतामध्ये सातत्यानं नवनवीन बदल घडवायचे असतात. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोलबीड मांडताना हेही संसदेत स्पष्ट केलं की एखाद्या समाजाच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी त्याच्या वैयक्तिक रूढी परंपरा, अनिष्ट रूढी परंपरा, अनसायंटिफिक वेज ऑफ लाईफ हे त्याच्यामध्ये येता कामा नये. आणि मध्ये जर आले तर त्याला सरकार नावाच्या यंत्रणेनं झुमाकता कामा नये, त्याच्यासमोर झुकता कामा नये. पण आजकाल आपल्याकडे सरकार अशी व्हायला लागली की त्यांना रूढी परंपरा समोर झुकायला आवडतं. लोकांच्या मनाच्या विरोधात जायची हिंमत होत नाही. त्यामुळे वोट बँकचं राजकारण प्रभावित होतं, मतदार दुरावला जाण्याची शक्यता. आणि मग अशा भयापोटी सुधार या प्रांताकडे ते पाठ फिरवतात. बाबासाहेब आंबेडकर याची काही पर्वा नाही केली. मगाशी आपण एका बंधूचा सत्कार केला, मागे बसले ते, आणि आमचे संचालन करणारे बंधू म्हणाले की ज्यांचा आपण सत्कार करतोय ते बिचारे मागे राहिले का, तर ते फारच प्रामाणिक आहेत. आणि ते प्रामाणिक असल्यामुळे मागे राहिले. म्हणजे मीही त्यातच आहे, आम्ही प्रामाणिक राहिलो म्हणूनच मागे आहोत. पण आम्हाला आमच्या प्रामाणिकपणाचा गर्व आहे. आम्ही मागे राहिलो याची अजिबात चिंता नाही. कारण ध्येयवादी माणसं तशीच असतात. पण आजकाल सरकार प्रामाणिक नाही. सत्तेत बसलेले लोक प्रामाणिक नाहीत. राहुल विषयी बोलायचं नाही आपण, नाहीतर मला राहुल विषयी का बोलता? राहुलला आपण चवळीतला मानतो, तो काही नगरसेवक झाला म्हणून तो बदलला असं समजायची गरज नाही. त्यामुळं सत्तेत बसलेल्या लोकांना हे बदल नको असतात. त्यामुळे साहजिकच जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली, अनेक प्रकारे विरोध एवढा पराकोटीचा होता की सावरकर मागे त्यावेळेला ते कोकणात राहत होते.
आणि कोकणात स्थानबद्धतेत असताना म्हणाले आम्हाला 5-10 वर्ष दे, आम्ही सुधारून दाखवू. आता सावरकर हयात नाही, त्यांना आपण प्रश्न नाही विचारू शकत, पण सावरकर समर्थकांना आपण विचारू शकतो की सावरकर सुद्धा विज्ञाननिष्ठ हिंदू समाज घडवायला इच्छित होते. म्हणून त्यांनी गायीविषयी म्हटलं, गाय उपयुक्त पशु आहे, गाय उपयुक्त पशु आहे, माता असण्याचा काही प्रश्न नाही. मग जे सावरकर नवीन हिंदुत्व समाज जडणघडण करू इच्छित होते ते सावरकरांना आणि सावरकरांच्या नंतर अन्वयाला करता आलं का? नाही करता. मग तेवढी रिस्क बाबासाहेब आंबेडकरांनी का स्वीकारली? त्याच्यासाठी स्वतःच कायदेमंत्रीपद पणाला का लावलं? आणि मग त्याचं उत्तर प्रामाणिकपणामध्ये असतं, त्याची उत्तरं किंमत देण्यामध्ये असतात. बाबासाहेबांना ऐशोराम करायची इच्छा नव्हती, की लाल दिव्याची गाडी घेऊन बोंबलत फिरायची काही इच्छा नव्हती. जसं महाराष्ट्रात अनेक लोक लाल दिव्याची गाडी घेऊन बोंबलत फिरतात. बोंबलत म्हणजे काही काम होत नाही त्यांच्याला, नुसतेच फिरत असतात म्हणून बोंबलत फिरतात असं म्हणा. कारण काही ठिकाणी असे शब्द वापरावे लागतात ते नाही वापरले तर तो शब्दाचा अपमान असतो, तो माणसाचा नाही, तो शब्दाचा अपमान असतो. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची पर्वा नाही केली. आणि मग सिद्धार्थ कॉलेजमध्ये त्यांचं व्याख्यान झालं. एक जण म्हणाला, बाबासाहेब कशाला मानगडीत करताय? तुम्ही जे काही हिंदू कोड बिल आणले ते सगळ्या समाजाचं, एकट्या समाजाचं आहे का? कशाला आपलं कायदेमंत्री पणाला लावता? आणि बाबासाहेबांचं उत्तर होतं की मी लिहिलेली राज्यघटना समतेच्या सिद्धांत हा तिचा पाया आहे. आणि म्हणून ते म्हणाले की समतेची राज्यघटना आणि विषमतेचा समाज मला मान्य नाही. समतेची राज्यघटना आणि विषमतेचा समाज मला मान्य नाही. आणि पहिल्या सगळ्यात मोठी विषमता कोणती असेल तर ती स्त्रियांची गुलामगिरी भारतात येईल. आणि म्हणून माझ्या परीनं ती गुलामगिरी नष्ट करण्याचा मी प्रयत्न करतो. त्याची किंमत जी काय असेल ती मी द्यायला तयार. त्याने सोडून दिलं. मी जेव्हा किंमत शब्द म्हणालो तेव्हा तुलना म्हणून उदाहरण सांगतो. जवाहरलाल नेहरू जे पहिल्यांदा या हिंदू कोड बिलाला पाठिंबा देत होते आणि त्याच पहिल्या निवडणुका आल्या, पहिल्या लोकसभेच्या निवडणुका आल्या आणि जवाहरलाल नेहरू उत्तर प्रदेशातील फुलपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढले. फुलपूर मतदारसंघात गेले प्रचार करायला तर काँग्रेसवाल्यांनी त्यांना सांगितलं, नेहरू जी वो अम्बेडकर का हिंदू कोड बिल वगैरह जो है ना वो पार्लियामेंट में इधर कुछ बोलने का नहीं. नेहरू लोक बसले, बोलू नाही शकले, कारण त्यांनाही निवडणुकीत मतदारांना नाराज करायचं नव्हतं. म्हणजे तो प्रामाणिकपणा नव्हता. पण बाबासाहेब आंबेडकरांकडे तो प्रामाणिकपणा असल्यामुळे त्यांना त्याची पर्वा नाही केली. तीच प्रामाणिकपणा त्यांच्या बौद्ध धर्माच्या कन्सेप्ट मध्ये आहे. त्यांनी सांगितलं 13 ऑक्टोबर 35 ला एवढ्याला की माझ्या हातात नव्हतं, झालं ते झालं पण पुढचं. आणि मग त्याने सांगितले की पुढचं असं असेल. आणि मग एक वैचारिक बैठक निर्माण केली. वेगवेगळ्या जाती समुदायाच्या परिषदा घेतल्या, तयारी केली. आणि मग 14 ऑक्टोबर 1956 त्याच्या अगोदर आपल्याला काही जे काही थोडं आरक्षण मिळत होतं, काही लोकांना भीती वाटत होती आरक्षण जाईल आपलं. काही लोकांना वाटत होतं 56चं धर्मांतर किंवा धम्मसोळा हा करण्याच्या अगोदर पुन्हा 57-58 ला लोकसभेच्या निवडणुका येणार होत्या. आणि बाबासाहेबांचे काही सहकारी बाबासाहेबांना म्हणाले की एवढ्या निवडणुका होऊन जाऊ द्या, मग आपण धम्मसोळा करू. आणि बाबासाहेबांनी उत्तर दिलं, ज्याला कोणाला यायचं असेल त्याने यावं, ज्याला नसेल यायचं त्याने नाही यायचं. मी ठरवले धम्मक्रांती होणार आणि त्यांनी 6 डिसेंबरला धम्मक्रांती केली. आता त्याने जर आपल्या सहकार्याचं ऐकलं असतं तर बाबासाहेब 6 डिसेंबरला जातात 56 ला. लोकसभेच्या निवडणुका 57-58च्या आहेत. मग त्या सहकार्याचं ऐकून जर बाबासाहेबांनी धम्मक्रांती जर पोस्टपोन केली असती तर मग काय घडलं असतं. म्हणून महापुरुष का होता तर ते त्यांच्या निर्णयाशी पक्के असतात, ठाम असतात, प्रामाणिक असतात, एकनिष्ठ असतात. ते कशाची पर्वा करत नाही. माझ्यासोबत तुम्ही याल नाही याल मला पर्वा नाही, पण माझा निर्णय पक्का.
ही जी काही त्यांची कमिटमेंट होती ती त्याने कमिटमेंट पाळली। एवढीच नाही तर त्याला केंद्रात काँग्रेसचं सरकार, सरदार पटेल मोठा काँग्रेसचा नेता, आणि सरदार पटेल असं म्हणाले की या देशात जर कुणाला धर्मांतर करायचं असेल तर विशेषतः अनुसूचित जाती जमाती खालच्या वर्गातल्या लोकांनी तर त्यांनी धर्मांतर करावे, पण आरक्षण मात्र विसरून जा, आरक्षण विसरून जा। थोडक्यात असं की धर्मांतर करायचं असेल तर तुम्हाला आरक्षणाचा त्याग करावा लागेल। एका अर्थानं ती एक प्रकारची धमकी म्हणा, एक प्रकारचा कंट्रोल म्हणा की तुम्ही उद्या धर्मांतर केलं तर तुमच्या सोयी सवलती जातील। आणि मग त्याला बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आरक्षण किंवा सवलती या माझ्या पोटाच्या खिशात आहे, हे दोन लोक सगळं वाक्य सांगतात। आणि बाबासाहेबांनी तीही बी घातली नाही। सरदार पटेल म्हणाले त्यालाही काही खतपाणी घातलं नाही, सरकारने काय करायचं असेल ते करावं, मी मात्र धम्माचा निर्णय घेतला, तो जगभर असेल भारतभर असेल मी माझ्या पद्धतीने राबवीन। आणि मग 14 ऑक्टोबर नागपूर, 16 ऑक्टोबर आपल्या चंद्रपूर आणि 10 डिसेंबर ठरलं होतं मुंबईला, 10 डिसेंबर ठरलं होतं मुंबईला। आणि ते जर 10 डिसेंबर घडलं असतं मुंबईचं तर ते कदाचित नागपूर हे आपलं चंद्रपूर याच्यापेक्षा कितीतरी मोठीने झालं असतं, पण 6 डिसेंबर मध्ये आला आणि मग तुम्हाला माहिती आहे त्याचं काय झालं। मला सांगायचा मुद्दा असा की बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही, तर मी असं म्हणते की हा देश फक्त बौद्ध समाज नाही तर या देशातील माणसं एका चांगल्या विचाराच्या अनुषंगाने जगली पाहिजे, त्या विचाराकडे गेली पाहिजे, आणि म्हणून तो विचार मजबूत केला पाहिजे। त्या विचाराचं पुनर्जीवन करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचं पुनर्जीवन या देशात केलं। या देशाच्या लोकांवरती हेही त्यांचे प्रचंड मोठे उपकार आहे। आता खरं म्हणजे बाबासाहेबांच्या धर्मक्रांतीच्या अगोदर सगळ्यात जास्त बुद्धाच्या मूर्ती आणि बुद्ध जयंत्या या दक्षिण भारतात झाल्या, आणि त्या सगळ्यात जास्त जयंत्या पेरियार ई.व्ही. रामास्वामी नायकरांनी केल्या। पेरियार ई.व्ही. रामास्वामी नायकर यांची जी काय रॅशनलिस्ट मुवमेंट होती, त्या रॅशनलिस्ट मुवमेंटच्या माध्यमातून बुद्धाच्या जयंती बाबासाहेबांच्या धर्मक्रांतीच्या अगोदर मोठ्या प्रमाणात व्हायच्या। आणि मग एका बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमामध्ये एक पत्रकार पेरियारजींना म्हणाला, पेरियारजी आर यू बुद्धिस्ट? तुम्ही एवढ्या बुद्धाच्या जयंती करता, आर यू बुद्धिस्ट? आणि पेरियारजी म्हणाले नो आय एम नॉट बुद्धिस्ट, मी काही बुद्धिस्ट त्या अर्थानं नाही। आणि मग पत्रकार विचारतो मग तुम्ही एवढ्या जयंत्या का करता? आणि पेरियारजी म्हणतात आय एम अ रॅशनलिस्ट, मी रॅशनलिस्ट आहे आणि देअरफॉर बुद्धिस्ट, असं म्हणून बुद्धाची जयंती आम्ही दरवर्षी करतो। याचाच अर्थ बुद्धाचं तत्वज्ञान विवेकवादावरचं, आणि हे विवेकवादाचं तत्वज्ञान इथल्या पारंपरिक व्यवस्थेच्या तत्वज्ञानाला छेद देतं। आणि म्हणून गेल्या 50-55 60 जे काय 75-70 वर्ष झाली त्या वर्षामध्ये बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाला पाठिंबा देणारी व्यवस्था या देशात कधी आली नाही, किंबहुना ती येणार नाही। किंबहुना ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यांना अडचण कशी आहे याचे प्रयोग जास्त झाला। त्यातला एक प्रयोग मी तुम्हाला सांगतो, आजकाल त्याची फार चर्चा होते। 1992 पर्यंत बौद्ध झालेल्या महाराष्ट्रातील पूर्वाश्रमीच्या महार समाज बांधवांना केंद्राच्या सवलती नव्हत्या, केंद्राच्या सवलती नव्हत्या, त्या 92 नंतर मिळायला लागल्या। म्हणजे धम्मक्रांती 56 ते 92 केंद्र सरकारच्या सवलती महाराष्ट्रातल्या बौद्धांनी घेतल्या नाही, त्यांना सरकारने दिल्या नाही। आताही सांगतो महाराष्ट्र सरकारने त्याच्यात आणखीन एक गोष्टी केली। महाराष्ट्र सरकारने काय केलं? महाराष्ट्र सरकारनं बौद्धांसाठी शेड्यूल कास्टच्या जात सर्टिफिकेटचा जो नमुना, तो नमुना राज्यापुरता केलाय, त्याला नमुना 6 की 7 म्हणतात, तो राज्यापुरता केलाय। आणि त्यामुळं महाराष्ट्रातला बौद्ध एससी सर्टिफिकेट धारक
हा महाराष्ट्रातल्या शिक्षण आणि नोकरीतल्या सवलतीसाठी पात्र आहे, केंद्रातल्या आधी शिक्षण आणि सवलतीसाठी पात्र नाही. म्हणजे आज एखादा बौद्ध मुलगा जर तो IAS IPS या एक्झामला पास झाला आणि रिझर्व कोट्यामध्ये जर त्याचं सर्टिफिकेट हे केंद्र सरकारच्या फॉर्मॅट मध्ये नसेल तर त्याला केंद्र सरकारचं आरक्षण मिळत नाही. किती लोकांना माहिती आहे? एवढंच नाही, 1992 पर्यंत या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही बौद्ध माणसाला राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवता आली नाही. मग मला एक साधा प्रश्न आहे की 1992 पर्यंत बौद्ध माणसाला राखीव मतदारसंघातून निवडता लढवता आली नाही. 92 पर्यंत केंद्र सरकारच्या शिक्षण आणि नोकऱ्याच्या आरक्षणाचा लाभ घेता आला नाही. आजही जे महाराष्ट्रातील SC ST जे कोणी बौद्ध झाले त्यांना आजही केंद्र सरकारच्या फॉर्मॅटवर जर सर्टिफिकेट नसेल तर बौद्धांच्या सवलती मिळत नाही. ही जर परिस्थिती असेल तर महाराष्ट्रातल्या बौद्धावरती कोण कसा आरोप करू शकतो की यांनी आमच्या जागा खाल्ल्या? कोणत्या आधारावर हा आरोप होऊ शकतो? पण हा आरोप होण्यापाठीमाग हिंदुत्वाचं राजकारण आहे. हा आरोप होण्यापाठीमाग बौद्धांचं राजकीय आयसोलेशन, बौद्धांचं सामाजिक आयसोलेशन, आणि हे फक्त बौद्धांच्या बाबतीतच नाही. तो तामिळनाडू मधला पय्या असेल, केरळ मधला पुलैया असेल, तेलंगणा आंध्र मधला माला असेल किंवा बंगाल मधला नमोशूद्र असेल, ह्या लोकांनी काय केलं? या ज्या थोडक्यात मी 4 जातीची नावं घेतली त्याला इथल्या व्यवस्थेनं आणि सत्तेनं नेहमीच सजा दिली. सजा का दिली? या लोकांना सजा का दिली? त्याचं कारण असं की त्याने व्यवस्थेचं मोठेपण कधी स्वीकारलं नाही. त्याने व्यवस्थेचं मोठेपण नाकारलं किंबहुना व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारलं. हा त्यांचा गुन्हा. दुसरं कारण या ज्या काही जाती समूहाचा मी उल्लेख केला, माला असेल, महार असेल, पुलैया असेल, उत्तर प्रदेशातील चमार जाटव असेल, केरळचा आमचा पुलैया असेल, बंगाल मधला नमोशूद्र असेल, त्यांचा दुसरा काय गुन्हा? त्यांचा दुसरा गुन्हा त्याने आयुष्यभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली. हा इथल्या व्यवस्थेतील लोकांना गुन्हा वाटतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत जे जे समूह राहिले त्यांचं सोशल आणि पॉलिटिकल आयसोलेशन करण्याचं मोठं कपट कारस्थान देश पातळीवरती आहे. महाराष्ट्रामध्ये या कपट कारस्थानचा भाग म्हणून बाळ ठाकरेंचं राजकारण उभं राहिलं आणि हिंदू दलित नावाची संकल्पना या महाराष्ट्रात फोफावली आणि मग दलितातले सगळे दलित एका बाजूला आणि बौद्ध एका बाजूला. याला म्हणतात सामाजिक किंवा सोशल आणि पॉलिटिकल आयसोलेशन. आता त्या पूर्वी अस्पृश्यतेने काही बिघडवलं नाही. आता मी बिघडवलं नाही हे जेव्हा मी म्हणतो तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची साक्ष आहे. साऊथ ब्युरो कमिशनच्या समोर, साऊथ ब्युरो कमिशनच्या समोर वयाच्या 24व्या वर्षी बाबासाहेब आंबेडकर साक्ष द्यायला जातात. कोणत्या कपॅसिटीनं? 24 साली बाबासाहेबांची कुठली पक्ष नाही, संघटना नाही. 24 साली काहीच नाही बाबासाहेबांची. 16-17ला साऊथ ब्युरो कमिशन समोर बाबासाहेब मुंबई विद्यापीठाचे फर्स्ट अनटचेबल ग्रॅज्युएट म्हणून साक्ष द्यायला जातात. आणि ते साक्ष देताना ते साऊथ ब्युरो कमिशन म्हणतं बाबासाहेबांना की माझ्या तुमच्या समाजाला काय हवं, तुमच्या लोकाला काय हवं. कारण त्यावेळेला अस्पृश्याचे नेते बाबासाहेब नव्हते. त्यावेळेला अस्पृश्याचे नेते कोण होते? न्यायमूर्ती चंद्राबाई. त्यावेळेला अस्पृश्याचे नेते कोण होते? विठ्ठलरामजी शिंदे. हे नेते होते. आणि या नेत्यांनी काय मागितलं होते त्या कमिशनच्या समोर? तर आम्हाला खायला अन्न नाही, राहायला घर नाही, प्यायला पाणी नाही, चालायला रस्ता नाही, शिकायला शाळा नाही. हे आजकालही काही लोक मागतात. तेच मागितलं होतं त्यावेळेला. आणि मग बाबासाहेब जेव्हा साक्ष द्यायला लागतात तेव्हा साऊथ ब्युरो कमिशन म्हणतं की अस्पृश्यच्या वतीनं या दोघांनी मांडले, तुम्ही त्याच्यापेक्षा पुढे काय मांडणार? आणि बाबासाहेब म्हणतात
त्याने जे मांडलं त्यातलं मला काही नको, त्याने जे मांडलं ते मला काही नको. माझ्या फक्त दोनच मागण्या. एक, माझ्या लोकांना मताचा अधिकार द्या आणि माझ्या लोकांना स्वतःचे नेते निवडण्याचा अधिकार द्या, जनप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार द्या. आज ते कमिशन म्हणे बाबासाहेब तुमच्या लोकांना जगायला येत नाही, खायला येत नाही, की हे घेऊन काय करणार? अहो ते जगले पाहिजेत. आणि बाबासाहेबांचं उत्तर होतं, अहो हे जे काही मागतायत ते पिढ्यानपिढ्या आमच्याकडे नाही आणि ते नव्हतं म्हणून आम्ही काही मेलो नाही, आमचा वंशनाश झाला नाही, त्याच्याशिवाय आम्हाला जगायची सवय लागली. पण आम्हाला आता हे हवं की ज्याच्यामुळे आमच्या पिढ्यानपिढ्या भविष्यात उभ्या राहतील, हे आम्हाला. हा फरक आहे, हा विचारातला दृष्टिकोनातला फरक आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या बाबीकडे कसं पाहायचे हा जेव्हा विचार करतो तेव्हा आजही आपल्याला जाणवतं की बौद्ध धर्म या भारतात वाढू नये याची खबरदारी घेतो आपण, सगळेच घेतो. किती वेळ घेतली जाते? आता बघा, आज अलीकडं कुणीतरी एक आपला तुमच्या चंद्रपूर जिल्ह्यातला सरसंघ संचालक एक नवीन व्याख्या देतात. व्याख्या काय देतात? जो जो या देशात राहतो तो हिंदू, तो कुठल्याही धर्माचा, तो कुठल्याही धर्माचा, तो स्वतःला कुठल्याही धर्माचा मानत असतो, आम्ही त्याला हिंदूच मानतो, आम्ही त्याला हिंदूच मानतो. का? तर हे हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू राष्ट्रात राहणारे सगळे हिंदूच आहे. मग आता 18 कोटी ख्रिश्चन, बौद्ध, मुसलमान यांचं काय? पंजाबमध्ये सिख आहे, तिथे हिंदू मायनॉरिटी मध्ये आहे, त्या सिखांचं काय? पण या देशामध्ये एक प्रतिक्रांती नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीनं मांडली जाते. आणि मग तो जैन असेल, ज्या महावीराने बुद्धाच्या अगोदर वेदोत्तर संस्कृतीला आव्हान दिलं, ज्या महावीराच्या नंतर आव्हान देणारा बुद्ध असेल, या दोघांच्या अगोदरचा चार्वाक असेल, दक्षिणेतला कोणी बसवेश्वर असेल, जीसस क्राइस्ट असेल, आदिवासी मधला कोणी बिरसा मुंडा असेल, या सगळ्यांच्या समाज क्रांतीला मातीमोल करायचं असेल तर आम्ही तुम्हाला हिंदू मानतो, एका शब्दामध्ये सगळं मोडीत करा. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो की भारतीय संविधानानं ठीक आहे, प्रत्येक नागरिकाला सांस्कृतिक स्वातंत्र्य दिलं, धार्मिक स्वातंत्र्य दिलं, कुठल्या विचारसरणीनं जगण्याचा अधिकार दिला. आताही तुम्हाला सांगतो, जेव्हा अधिकार दिला तेव्हा महाराष्ट्रातल्या बौद्ध लोकांना कधी एक प्रश्न पडला की आता जनगणना येते, मग जनगणनेत आम्ही काय घ्यायचं, जनगणनेत आम्ही काय घ्यायचं? माझा प्रश्न तुम्हाला आहे, तुम्हाला प्रश्न का पडतो? प्रश्न का पडतो? प्रश्न कुणाला पडला पाहिजे? ज्याचे आयडेंटिटी क्रायसिस आहे, जो आयडेंटिटी क्रायसिसचा शिकार आहे त्याला प्रश्न पडतो. आपल्या आता जनगणना आली तर आम्ही कॉलममध्ये काय लिहावं? मग प्रत्येक जण आपल्या वेगवेगळ्या पद्धतीनं सांगतो, कोणी पत्र काढतोय, असं लिहा, तसं लिहा, हे करा, ते करा, धर्माच्या कॉलममध्ये हे लिहा, ते लिहा, काही सांगत राहतात. आता मला एक सरळ सरळ तुम्हाला सांगायचं, तुम्ही बौद्ध धर्म घेतलाय ना, तुम्ही जगताय ना, मग धर्माच्या कॉलममध्ये काय लिहायचा हा रस्ता संपला, प्रश्नच नाही. दुसरा मग जातीच्या कॉलममध्ये काय लिहायचं हा तुमच्या मनातला प्रश्न. आणि मी सरळ विचारतो तुम्हाला, तुम्ही जाती मानता का? आता त्याचं उत्तर काय आहे तुमच्याकडे? आणि जर तुम्ही जाती मानत असाल तर तुम्ही बौद्ध कसं? या दोन्हीतलं काहीतरी ठरवावं लागेल, गोलमाल नाही चालणार. आणि कुणीतरी कडकपणाने हे तुम्हाला सांगावं लागेल. जर तुम्ही बौद्ध आहात तर जातीच्या पिंजऱ्यातून तुम्ही मुक्त झालेले लोक आहात, जातीच्या पिंजऱ्यात तुम्ही नाही, ब्राह्मणवादाच्या पिंजऱ्यात तुम्ही नाही. तुम्हाला का प्रश्न पडावा जातीच्या कॉलममध्ये मी काय घ्या? आरक्षणासाठी, मोठभर नोकऱ्यासाठी, त्यातरी आहे कुठं? शिक्षणासाठी झेडपीच्या शाळा बंद झाल्या, त्यातरी कुठं आहे? म्हणून आपण एकदा तर फैसला केला पाहिजे की आम्हाला आरक्षण हवं की आमची बौद्ध अस्मिता हवी, याचाही निर्णय कधीतरी करायला हवा. राजकीय व्यासपीठावरून एकही तुम्हाला सांगणार नाही, याबाबत कोणी बोलणार नाही, कारण दुःख कशाला. पण ज्याला
आयडियोलॉजिकल बेसनं काहीतरी समाज जगावा बनावा असं वाटतं, त्याने कणखर भूमिका घेतल्या पाहिजे. आणि मी स्पष्टपणे सांगतो, जो जातीचं ओझं आपल्या खांद्यावरती घेऊन वाहतो तो ना बौद्ध आहे ना बुद्ध आंबेडकरांचा अनुयायी आहे, असं स्पष्टपणे आपण सांगायला पाहिजे. मग तुम्ही म्हणाल आम्ही पुन्हा काय लिहावं? अरे काहीच लिहू नका ना, काहीच लिहू नका. तुम्हाला कोण बंधनकारक करते की तुम्ही लिहा? काही लोक सांगतात पूर्वाश्रमी लिहा. तुम्ही अगोदर कोण होता, आजोबा कोण होता, पंजोबा? अरे काही गरज काय, मला त्या कॉलममध्ये लिहायचंच नाही. आता बंगालमध्ये सर्वेक्षण झालं, अनेक लोकांनी लिहिलं आम्ही कुठल्या धर्माला मानत नाही, आम्ही लिडर नाही आहोत. त्यांच्यावर काही जबरदस्ती केली का? तसं जात सांगणं कुणीही बंधनकारक करू शकत नाही. 2014चा मुंबई हायकोर्टाचा निकाल आहे. काय तो निकाल सांगतो? निकाल असं सांगतो की या देशातल्या प्रत्येक माणसाला स्वतःच्या पद्धतीनं जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्याला तुम्ही कोणता धर्म घ्यावा, कोणती जात घ्यावी याच्यावरती बंधन करू शकत नाही. तो मुक्त प्राणी आहे. मग तो मुक्त आहे, तर जातीचा ओझा आमच्या डोक्यावरती का ठेवतो? आणि म्हणून आरक्षणाच्या आड पुन्हा कुणी आमच्या डोक्यावर जात आणून बसवतंय का? जाती अंताचा संघर्ष करणाऱ्यांनी याच्यावरती विचार केला पाहिजे. फुले शाहू आंबेडकरी तत्वज्ञान विचार संघर्ष हा जाती अंताचं तत्वज्ञान आहे ना. समतेच्या व्यवस्थेची निर्मिती जाती अंताशिवाय तर होऊ शकत नाही ना. आपापसातल्या भेदातल्या जे काय असतील त्याला मोठमाती दिल्याशिवाय तर होऊ शकत नाही ना. मग जाती अंताची ग्वाही देणारे लोक, फुले शाहू आंबेडकरांची ग्वाही देणारे लोक, समतेच्या समाजाचा उद्घोष करणाऱ्या लोकांनी जातीला आपल्या खांद्यावरती घेता कामा नये, तिला फेकून पायदळी तुडवलं पाहिजे. तेव्हा बुद्धाच्या समोर उभं राहायची आपली लायकी, तेव्हा आपली बाबासाहेबांच्या समोर उभं राहायची लायकी आहे. मग इथल्या आपल्या षडयंत्रामध्ये आपण अडकतो, त्याने केलेल्या कटकारस्थानामध्ये अडकतो आणि मग जातीचं ओझं आपण खांद्यावरती घ्यायचं. मला वाटतं इथून पुढे याचा गांभीर्यपणे विचार करून हे ओझं पिढ्याचं ओझं जसं बाबासाहेबांनी झुगारलं, फुल्याने झुगारलं, शाहूराजांनी झुगारलं, आपण त्या सगळ्याला आपले आदर्श पुरुष मानतो, तर आपली ती नैतिक जबाबदारी आहे, आपलं ते नैतिक कर्तव्य आहे. आपण त्यातून मुक्त झालं पाहिजे. सरकार नावाची यंत्रणा आहे की तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करेल, पण तुम्ही आपलं काम करा ना. सरकारनं आपलं काम करा, व्यवस्थेनं आपलं काम करा, पण आम्ही आपलं काम केलं पाहिजे. आणि म्हणून याच्यातून मुक्त होण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. मग याच्यासाठी पुन्हा दुसऱ्या पद्धतीनं, नव्या पद्धतीनं, एका बाजूला जाती अंताची लढाई आणि दुसऱ्या बाजूला आता जाती आपल्या महाराष्ट्रामध्ये 80च्या 59 आहेत, देशभरात आदिवासीच्या 800 आहेत. सध्या त्यांच्याविषयी आम्ही विचार नाही करत, पण 80चा आम्ही पहिल्यांदा विचार करतो. मग काय विचार करतो? आरक्षणाची योग्य मांडणी करण्याकरिता जे जे शेड्यूलच्या जातीमध्ये आहे त्याची फेर मांडणी करण्याची गरज आहे. फेर मांडणी करण्यासाठी आम्हाला वर्गीकरण करण्याची गरज आहे. आणि हे कोणी सांगावं? सुप्रीम कोर्टामध्ये बसलेल्या गवई नावाच्या आपल्या महान सदस्याला. त्यांनी सांगा, अहो त्याच्या अगोदर 1996चा 5 न्यायमूर्तीचा खटला सुप्रीम कोर्ट यामध्ये असं म्हणाल की काही वर्ग, काही माणसं, काही समाज, काही जाती कायदा राहतात, याचा विचार सरकारने करावा. त्याच्यावरती उपाययोजना सरकारने करावी, शासन प्रशासनाने करावी. म्हणजे त्यांच्या मागासलेपणाला जबाबदार कोण? सरकार नावाची यंत्रणा. मग आता महाराष्ट्रामध्ये जे नवीन आलेला आहे त्याही सरकारला आपण विचारूया ना. महाराष्ट्रातल्या 59 अनुसूचित जातीतल्या काही जाती मागे असलेल्या राहिल्या, तर त्याला जबाबदार कोण? त्याला जबाबदार कोण? पण सरकार स्वतःला नालायक म्हणून घ्यायला तयार नाही. मग ते सरकार कोणतंही असो, पक्ष कोणताही असो, आपण पक्षाविषयी बोलत नाही, आपण सरकारविषयी बोलतोय. आपण एका घटनात्मक यंत्रणेविषयी बोलतोय. ही घटनात्मक यंत्रणा
आपल्या खांद्यावर आपल्या अपयशाची जबाबदारी दुसऱ्या वर्गावर दुसऱ्या समाजावरती टाकू शकत नाही, पण हे काम ते करतात असे आता हे जसं प्रियांबल आपण इथं उभारलं ते मंत्रालयात पण आहे ना, कुठं नाही, तर त्याच्या अंमलबजावणीचं काय, त्याच्या अर्थाचं काय? बाबासाहेब राज असते तर अशी सरकारी प्रस्तावित जे प्रियांबल ते बघून म्हणाले असते की सरकारी प्रियांबल बंद करा आणि सरकारचं काम प्रियांबलचं ते काही बिल्डिंग सिम्बॉल म्हणून उभं करण्याची जबाबदारी नाही, सरकारचं राबवण्याची जबाबदारी आहे. सरकारनं ते काम करायला हवं, पण सरकारला प्रतीक हवी, सरकारला रिअल अजेंडा नको आहे, त्यांना खोटा अजेंडा हवा, प्रतीकाचा अजेंडा हवा. मग प्रतीकाचा अजेंडा काय? तुमचं लंडनचं बाबासाहेबांचं घर आम्ही घेतलं, तुमचं दिल्ली मधल्या बंगल्याचं रिनोव्हेशन आम्ही केलं, तुमच्या लायब्ररीला एवढी मदत केली, तुमच्या दीक्षाभूमीला एवढी मदत केली. आता हे हिंदू बिल असेल वर्षानुवर्ष 10 वर्ष झाली आता ती, ही अशी सगळी प्रतीकामध्ये आणून टाकायची. मग आमची भोळी भावडी माणसं, उपासिका, महिला, पोरं, बघा आपल्या बाबासाहेबांचा केवढा मोठा पुतळा उभारला, पुतळ्यात बाबासाहेब नाही, हे कोणीतरी सांगायला पाहिजे. पुतळ्यात नाही, कुठला तरी एक गायक आहे, त्या गायकाचं गीतच आहे, पुतळ्यात बाबासाहेब नाही. आमची असतात, पण लोकांना, सरकारला, व्यवस्थेला बाबासाहेब पुतळ्यातला हवा आणि आम्हाला बाबासाहेब संघर्षातला हवा, मानवी मूल्यासाठी संघर्ष करणारा बाबासाहेब. जसं बुद्धाविषयी बाबासाहेब म्हणाले, हे जे तिथं बुद्धाची तुम्ही ते 3 चैत्यचित्र उभी केली आणि बाबासाहेबांनी बुद्धाचा सारनाथचा झोपलेला बुद्धाचा पुतळा पाहिला आणि ते म्हणाले मला असा बुद्ध नको, मला बुद्ध कसा हा चालता बोलता, मला बुद्ध कसा हा नवीन समाज घडवणारा, मला बुद्ध कसा हा समाजाची पुनर्रचना करणारा. आणि म्हणून बाबासाहेबांचा बुद्ध हा सोशल आर्किटेक्ट आहे, बाबासाहेबांचा बुद्ध हा समाज रचनेचा पुनर्रचनाकार आहे. म्हणून बाबासाहेबांना जे अभिप्रेत आहे ते तुम्हाला आणि मला अभिप्रेत असलं पाहिजे. मला वाटतं बाबासाहेबांच्या पेक्षा तुमच्याकडे ना माझ्याकडे जास्त अक्कल आहे, त्यामुळे आपण डोकं लावण्याची काही फारशी गरज नाही. पोतीनिष्ठ नाही, हा पोतीनिष्ठपणा नाही, हा अंधभक्तपणा नाही, पण तेवढी ताकद ज्या माणसाकडे आहे तेव्हा आपलं कोण, आपली किती कपॅसिटी, आपली काय मर्यादा, हे जर निकष लावले तर मला वाटतं आपण ते स्वीकारायला बरं, त्याने जे मांडले ते स्वीकारायला बरं, पण आपण त्यामध्ये पडत नाही. आणि त्यामुळे होतं का, आजकाल बोधगया मुक्ती आंदोलन आपण पाहिलं, किती वर्ष अनागारी दमपा, किती वेळा मार खाल्ला, बिहारमध्ये किती वर्ष झाली, काय साधी गोष्ट आहे ना. बिहार सरकारचा एक कायदा आहे, त्याच्यात 13 की 14 कलम आहे. त्या 13-14 कलमापैकी एका कलमात नुसतं 2 वहीचा बदल करायचा. कुणी करायचा आहे? पाटणा मधल्या बिहारच्या सरकारनं करायचा. काय अडचण आहे? अडचणी आहे नाही आम्हाला करायचं, बौद्धांचं करा नाही आम्हाला द्यायचं बौद्धांच्या तारा. आता मला सांगा की आता जे शबरीमाला मंदिरावर सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू आणि त्या ठिकाणी केंद्र सरकार काय म्हणतं? केंद्र सरकार असं म्हणतं की प्रत्येक समुदायाला आपल्या धर्माच्या श्रद्धा, धर्माच्या रूढी परंपरा आणि धर्माची जी काही ठिकाण आहेत म्हणजे मंदिर वगैरे त्याचा व्यवस्थापन करण्याचा अधिकार आहे. सुप्रीम कोर्ट म्हणते. सुप्रीम कोर्टाच्या समोर केंद्र सरकारचं अफिडेव्हिट आहे. जर केंद्र सरकारची भूमिका तर तुमची जी भूमिका आहे त्याला आपण तर्काच्या आधारावर म्हणू की मग तो अधिकार बौद्धांना पण मिळाला, तो अधिकार बौद्धगया मंदिराच्या बाबतीत बौद्धांना पण मिळाला. पण बौद्धगया विहार ही फक्त बौद्धगया विहार कुणाच्या मालकीचं असावं याची लढाई नाही. बौद्धगया मुक्ती आंदोलन किंवा बौद्धगया बुद्ध विहार याची लढाई ही या देशातल्या 2 संस्कृतीच्या संघर्षातली महत्वाची लढाई आहे. ही संघर्षातली महत्वाची लढाई.
आणि त्या संघर्षाच्या लढाईला केंद्र सरकार दुसऱ्या बाजूला उभं राहतं, मग ते नेहरूचं सरकार असो की वर्तमान असो. त्या बाबतीत त्या बहुतांच्या बरोबर उभं राहायची गरज नाही, ते राहत नाही. त्यामुळे बहुतांनी पण विचार करायला पाहिजे की आपण पुन्हा बरोबर उभं राहू. बहुतांची एक अडचण आहे. अडचण काय की आपण म्हणतो आपले सगळे नेते नालायक. पहिल्यांदा आपणच म्हणतो नाही, आपल्याला शिकवलं पण जातं असं म्हणाला की तुमचे सगळेच नेते बिकाऊ आहेत, सगळेच नेते नालायक आहेत. एकदा का म्हटलं ना तुमचे सगळे नेते नालायक आहेत, सगळेच बिकाऊ आहेत, तर तुम्ही लीडरलेस होता. एखाद्या समाजाला कायमचं जर पंखाखाली यायचं असेल, त्याला आपल्या ओझ्याखाली आणायचं असेल, तर त्याला लीडरलेस बनवा. लीडरलेस. गांधी आणि आंबेडकर या दोघांचा तोच पुन्हा द्वंद्व आहे. गांधींना पूर्णपणे खालचा समुदाय स्वतःच्या पंखाखाली हवा होता आणि आंबेडकरांना ते मंजूर नव्हतं. बाबासाहेबांना काय अपेक्षित होतं, आम्ही आमची करू लीडरशिप, तुम्ही सांगायची गरज नाही. पुणेकरांच्या अगोदर तीच बाब आहे. गांधींचं म्हणणं होतं की दलितांचे प्रतिनिधी हे काँग्रेसला नेमावे. बाबासाहेब म्हणाले मंजूर नाही, आम्ही जिवंत आहोत, मेलो नाहीत, आम्ही नेमू. हा फरक आहे ना. आताच भाग म्हणून आता आपल्याला सांगितलं जातं की तुमचे नेते नालायक आहेत, हे आहे, ते आहे, ते आहे. आपण काही सगळं खोटं आहे असं म्हणत नाही. खरंच काही लोक नालायक आहेत, काही विकणारे आहेत, काही सौदेबाज आहेत, काही धंदेवाई आहेत, काहीच्या लोकांसाठी रोजगार हमी योजना आहे, पोट भरण्याची स्कीम आहे, हे सगळं मान्य. पण एकदा का आपण कुठल्याही समुदायाला लीडरलेस केलं की मग माणूस काय म्हणतो, अरे आपलं कोणच राहिलं नाही, आपलं कोण निवडणुकीत दिसत नाही, आपला कोण नेताच दिसत नाही, आपला प्रश्न कोण मांडत नाही, मग याच्या मागे चल, नाहीतर याच्या मागे. ज्याला म्हणतात सिस्टमॅटिक एक षडयंत्र. आणि आज ते महाराष्ट्रात घडतंय, भारतातही घडतंय की एका बाजूला तुम्हाला व्हाईसलेस बनवायचं असेल, लीडरलेस बनवायचं असेल, तर तुमच्या सगळ्या लीडर जे काय असतील ते त्यांना मारून टाकणं, त्यांना अगदी लो लेवलवर आणून ठेवणं, जेणेकरून तुम्ही त्याचं नेतृत्व नाकारता. काही वाईट असतील त्याला नाकारले पाहिजे, पण चांगले निर्माण केले पाहिजेत, वाढवले पाहिजेत, जोपासले पाहिजेत. ते मात्र काम कोणी करायचं, हे काम कोणी करायचं. आज ही सगळी मंडळी काम करतायत. मला मगाशी एक आश्चर्य वाटलं, ज्यांचा ऍक्सिडेंट झाला त्याला तुम्ही आर्थिक मदत केली, त्याच्या पाठीमागची तुमची भावना, ते नवीन क्रिएट करण्याची पद्धत आहे. कोण म्हणते करू शकत नाही. तुम्ही करताना 15 दिवसाच्या आतमध्ये 1,64,000 तुम्ही गोळा केले. 1,64,000 5 वर्षाचं नियोजन करा. पण आपण त्या गोष्टीकडे गांभीर्याने बघत नाही. ही जी भूमिका, कदाचित तुम्ही म्हणाला इथं अनेक लोक श्रमदान येऊन करतात, श्रमदानातून उभं राहतं, कोण इलेक्ट्रिशियन आहे, कोण गौंडी आहे, म्हणजे उभं राहतंय ना, म्हणजे होऊ शकतं. म्हणतात का घडवता येतं, पण त्या रेशोला, त्या गोष्टीला मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढवता येत नाही, समाज मान्यता देता येत नाही. मागे मी एका चंद्रपूरच्या अगदी ते बफर झोनच्या आतमध्ये एक चांगल्या गावामध्ये बुद्धविहाराच्या उद्घाटनाला गेले. प्रचंड मोठं बुद्धविहार, आणि एवढं मोठं बुद्धविहार त्यांनी निर्माण केलं. आणि ते म्हणाले की सर, आम्ही एकाही कुणाकडूनही आमदार, खासदार, मंत्री, संत्री कुणाचा एक पैसा नाही घेतला, त्याच्याशिवाय आम्ही उभे केले. म्हणजे ताकद आहे ना, ताकद आहे ना. अरे एक आमदार पैदा करायला किती ताकद लागते, याचा आपण विचार नाही करत. त्या दिशेने आपण कधी जात नाही. ती विचार, ती सोच आपण डेव्हलप करत नाही. आणि त्याचा परिणाम म्हणून मग ऐन वेळेला आपल्याला इकडे तिकडे जावं लागतं. आणि आताही बघा, आताही भारत सरकारची धोरणं, ते भारतीय असो, महाराष्ट्र सरकारची धोरणं, ती भारतीय असो, ते समाज कल्याण असो, परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती असो, याच्यामध्ये जी धोरणं राबवली जात आहेत, त्याचा एक बौद्ध समाज बांधव म्हणून तुमच्यावर कितपत फरक पडतो याचा गांभीर्याने विचार करा. शेवटचा मुद्दा सांगून थांबतो. आणि शेवटचा मुद्दा असा
की ज्या भगवान बुद्धाच्या जयंतीच्या निमित्तानं आज आम्ही इथे आहोत, ज्या भगवान बुद्धाने या देशामध्ये नवीन क्रांती घडवली, आपण सगळं मान्य करतो, जगही मान्य करतो, पण त्या बुद्धाच्या विचारासोबत इथला देशातला सत्ताधारी वर्ग आहे का? आहे काय? माझा प्रश्न थेट आहे, मी गोलमाल बोलत नाही. इथला सत्ताधारी वर्ग बुद्धाच्या विचारासोबत आहे का? त्याचं उत्तर काय? नाही म्हणून. आहे म्हणून तेव्हा सांगेल आहे, आम्ही पण आहोत, बुद्धासोबतच आहोत. का? बुद्ध आमच्या विष्णूचा आमचा अवतार आहे म्हणून आहोत. ही दुसरी बाब, ही दुसरी बाब. त्यामुळं आपण एक विवेकशील म्हणून निर्णय आपण घ्यायला हवा की इथलं सरकार, इथली व्यवस्था बुद्धाच्या सोबत आहे का? इथली व्यवस्था, इथलं सरकार बाबासाहेबांच्या संविधानासोबत आहे का? आणि जर नसेल तर आपली जबाबदारी काय? आणि ज्याला आपल्या जबाबदारीची जाणीव नसते त्यांना काय म्हणायचं? ज्याला आपल्या कामाची जबाबदारीची जाणीव नाही त्यांना काय म्हणायचं? आणि म्हणून फक्त इतरांच्याकडे शिव्याशा बोट दाखवून प्रश्न मिटत नाही. प्रश्न मिटवायला आपण कधीतरी लीड घ्यावं लागतं, आपण कुठेतरी पुढे यावं लागतं, आणि आपण कुठला तरी त्याग बलिदान करून समर्पण केल्याशिवाय त्यातून नवीन वाट निर्माण होत नाही. हे साध्या बाबी आम्ही स्वीकारायचे की नाही. का सुखवस्तू कंफर्ट झोन मधलं जीवन जगायचं, ऐषारामी नोकरी, छानपैकी मुला, घरदार चांगलं चाललंय आणि माझं काही वाईट नाही, मला काही घेणं देणं नाही, अशी ज्यांची भावना आहे ती लोक समाज प्रक्रियेच्या बदलाच्या प्रक्रियेमध्ये कुचकाम करत असतात. आणि अशा लोकांची संख्या जेव्हा वाढते तेव्हा तोही चिंतेचा बाब आहे. मग शिकला म्हणून काय झालं, नोकरीला लागला म्हणून काय झालं? म्हणजे थोडक्यात आपण याही गोष्टीपर्यंत जायला पाहिजे. आरक्षणासाठी संघर्ष आम्ही करू, चांगली गोष्ट आहे, आपण केला पाहिजे. पण आरक्षणातून निर्माण होणारा जर त्या शिर्डीच्या साईबाबाकडे जात असेल तर त्याचं काय करायचं? त्याचं काय करायचं? कडवटपणा कुठंतरी आला पाहिजे. चांगल्या गोष्टीसाठी कडवटपणा, मी वाईट गोष्टीसाठी म्हणत नाही. कारण कट्टरपणा, कडवटपणा चांगल्या गोष्टीसाठी जर नसेल तर तो लॉजिकल एंड पर्यंत जात नाही, तो शेवटच्या निकषापर्यंत जात नाही. म्हणून आरक्षणाची लढाई जरूर लढा, पण आरक्षणातून गाढवं निर्माण होत असते. आरक्षणातून बाबासाहेबांच्या बुद्धाच्या विचाराला छेद देणारे लोक तयार होत असतील तर ते निर्माण न झालेले बरे. इथपर्यंत प्रवास करण्याची ताकद पाहिजे. मग तुम्ही म्हणाल आपली सामुदायिक शक्ती कमी पडेल काय? परत नाही, पर्यायी व्यवस्था होते, काही ना काहीतरी मॉडेल मिळतं, पण आपण चांगल्या गोष्टी करण्यावरती भर दिला पाहिजे. आणि म्हणून एक लक्षात घ्या की बाबासाहेब म्हणाले सगळा भारत बौद्धमय करी. आता आपण कुठे आहोत? आपण कुठे आहोत? जातीच्या कॉलम मध्ये काय लिहू या चिंतेत आहोत. चिंता कशामध्ये? आरक्षण सवलती गेल्या गेल्या तर काय? अरे बाबासाहेबांसाठी तुमचं सगळं सोडायला तयार व्हा, काय पाहिजे आणखी? काय पाहिजे? किती स्वार्थीपणा ठेवायचा? उलट मी तर म्हणतो बौद्धांनी छाती ठोकून या महाराष्ट्रात सांगितलं पाहिजे आम्ही जात नावाच्या व्यवस्थेला मानत नाही, आम्ही तिचा सर्वस्वी त्याग केलाय, ज्याला हवी त्याला घ्यावी, कुठेही घेऊन जावा. ही भूमिका घ्यायला पाहिजे. याला म्हणतात वैचारिक बंडाची भूमिका, याला म्हणतात वैचारिक संघर्षाची भूमिका. तुम्ही अशी संघर्षाची भूमिका घ्याल ना तर जातीच्या कचाट्यात अडकवणारे लोक परेशान होतील. ते म्हणतील हे काय मानलं बाबा, आम्ही अडकवायला बघतोय नेतृत्वाला चालतंय. त्यामुळे कधी कधी ते टोकाच्या भूमिका घ्याव्या लागतात. आणि म्हणून म्हटलं की सरकार नावाची व्यवस्था जरी संविधान असलं तरी संविधान राबवणारी व्यवस्था ना आज बुद्धासोबत आहे, ना बाबासाहेबांसोबत आहे, ना फुले शाहू बिरसा पुढे आपले जे महापुरुष आहेत त्यांच्या सोबत आहे. मग ती व्यवस्था निर्माण करण्यासाठी काय? आणि ती व्यवस्था निर्माण केली नाही. मग आमच्या खासदार दानवबाई बोलून गेल्या मताचा अधिकार नसता तर त्या खासदार झाल्या नसत्या. खरं आहे ना? सगळ्यांना खरं वाटते की नाही? महिलांना मताचा अधिकार नसते तर ते कशा झाल्या नसत्या? होऊ शकले नसते.
गोष्ट खरी आहे, पण त्या झाल्या. तुमचं काय? तुमचं काय? तुम्ही आयुष्यभर जिंदगीभर ट्रॅफिक त्या झाल्या चांगली गोष्ट आहे, पण तुमचं काय? ते नको का? ते बाबासाहेबांनी सांगितलं नाही का? ते बाबासाहेबांचं ऐकायचं नाही का? मग अर्धवटपणून सोडून द्यायला हवा आणि पूर्णपणे स्वीकार करायला हवा. नाहीतर मग काही लोक बाबासाहेबाला आरक्षणापुरती मानतात, बौद्ध धर्म म्हणलं की सोडतात. तसं तुमचं काम होता कामा नये. पण पूर्णतः बाबासाहेब आंबेडकर खांद्यावर घेणं, त्यांच्या संघर्षात तन मन धनानं योगदान देणं, त्याचा संकल्प करणं. आज बुद्ध जयंतीच्या निमित्तानं एवढं जरी तुम्ही केलं तरी बराचसा प्रवासाला नव्या पद्धतीनं सुरुवात होईल, एवढी अपेक्षा व्यक्त करून आयोजकांचे आभार मानून या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत.